रामकृष्ण हरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन, मका, हरभरा, ऊस अशा पिकांचं कोळपणी यंत्र आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ सुरू करण्याआधी मी माझी सर्वप्रथम ओळख करून देतो। माझं नाव किशोर एकनाथ आंबले, ॲड्रेस आहे मुक्काम पोस्ट डिंगोरे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। तर हे जे कोळपणी यंत्र हा प्रकार आहे तो सर्वप्रथम मीच डेव्हलप केला। जवळजवळ 5 ते 6 वर्षापासून आमचं या कोळपणी यंत्रावरती काम चालू आहे। तुम्ही आमच्या यूट्यूबचे जुने व्हिडिओ पण पाहू शकता, जी लिंक मी आपल्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन मी तुम्हाला दिली व्हिडिओची लिंक तुम्हाला टाकून देतो। 5 ते 6 वर्षापूर्वीचे व्हिडिओ आमच्या यूट्यूब चॅनलवरती आहेत, त्या व्हिडिओ जाऊन तुम्ही ॲज अ प्रूफ पाहू शकता। जे सिंगल व्हील कोळपणी यंत्र असेल तर हा प्रकार स्वतः मीच सर्वप्रथम डेव्हलप केला, नंतरून लोकांनी कॉपी करायला सुरुवात केली। तर आता हे जे बळीराजाचं कोळपणी यंत्र आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये डबल व्हील मॉडेलमध्ये आपण पाहणार आहोत। आता डबल व्हील मॉडेल कशासाठी की बऱ्याच शेतकऱ्यांची माझ्या रिक्वायरमेंट अशी येते की आम्हाला 2 रो कोळपणी एक साथ झाली पाहिजे, किंवा दोन्ही जर सोयाबीन पेरलेलं असतं काही 18 इंच 22 इंच कमीत कमी 1 फुटापर्यंत लोक पेरतात, तर एका सिंगल व्हील मशीनने जास्त काम उरकत नाही, त्याच्यामुळे डबल सुद्धा रिक्वायरमेंट येते, 2 चाकी सुद्धा कोळपणी यंत्र जे की 2 पासा घेऊन चालतं। तर असंच आज बळीराजाचं कोळपणी यंत्र आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे जे डबल चाकीचं यंत्र आहे याचे की फीचर्स काय आहेत। याला मागं 2 पास लावलेले आहेत, व्ही टाईपच्या पास आम्ही आता याला लावल्यात, पाहू शकता। सध्या याला 3 लावल्यात कारण आपल्याला पूर्ण अंतर कव्हर किती होते ते बघायचं होतं। आता हे 3 फूट अंतर पूर्ण कव्हर होत आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला 2.5 HP फोर स्ट्रोक इंजन लावलेलं आहे। 2.5 HP फोर स्ट्रोक 52 CCचं इंजन आहे, हेवी फ्लायव्हीलवालं, चांगल्या क्वालिटीचं। दुसरी गोष्ट म्हणजे चाकाची उंची आहे 22 इंच, ही आत बाहेर ॲडजस्ट करता येते तुम्हाला, जी कमीत कमी तुम्हाला 2 फूट होते, जास्तीत जास्त 3 फुटापर्यंत तुम्ही पूर्ण ॲडजस्ट करू शकता। म्हणजे चाकाचा सेंटरपासून दोन्ही बाजूला जर मोजलं आपण तर कमीत कमी 2 फूट होतं, आणि जास्तीत जास्त याला अंतर वाढवून तुम्ही 3 फुटापर्यंत करू शकता। दुसरं म्हणजे हँडल पण वरती खाली ॲडजस्टमेंट आहे। आता ही जे अवजार आहे, अवजार मागं जोडलेलं आपण पाहू शकता, व्ही पास याला जोडलेला आहे, मागं बॅलन्सिंग व्हील आहे। तर व्ही पास तुम्ही पूर्ण आत बाहेर घेऊ शकता, कमी जास्त 3-3.5 फुटापर्यंत याला तुम्ही ॲडजस्ट करू शकता। दुसरं म्हणजे महत्त्वाचं, याला आपण सोयाबीन सारख्या पिकांमध्ये जे पेरणी केलेलं आहे अशा पिकांमध्ये कोळपणी करण्यासाठी वापरू शकता। कमीत कमी अंतर तुमचं तिथं 1 फूट पाहिजे, आणि जास्तीत जास्त 1.5 फुटापर्यंत तुम्ही जर अंतर असेल तर 2 पासा आरामशीर याला चालू शकतात। मागं बॅलन्सिंग व्हील असल्यामुळं डेप्थ कंट्रोल आहे, म्हणजे तुमची खोली किती पाहिजे पासाची, ही ह्या प्लेनपासून पास तुमची किती खोल लागली पाहिजे तर ती ह्या व्हीलमुळे ॲडजस्टमेंट होते। इथं हा नट दिला आहे, हे नटनी तुम्ही याला वरती खाली करू शकता। आता तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचं टोटल वजन आहे 65 किलो याचं टोटल वजन आहे। जर कुठं ट्रान्सपोर्टेशन न्यायचं असेल किंवा मध्ये ड्रीप सबलाईनचा पाईप वगैरे असेल तर तो पाईपावरून 2 माणसं असेल तर त्याला उचलून पण ठेवू शकता। म्हणजे हे हलकं आहे, इझी टू यूज आहे, याला कोणी पण याला चालू शकतं। आता याचं ॲव्हरेजचा जर विचार केला, याला ॲव्हरेज आहे 1 तासाला 500 ते 600 ml पेट्रोल याला 1 तासाला लागतं। म्हणजे तेवढ्यामध्ये तुम्ही 1 लिटरमध्ये जवळजवळ 1 लिटरमध्ये 1-1.25 एकरपर्यंत कोळपणी याने आपण करू शकता, असं याला पेट्रोलचं ॲव्हरेज आहे। मेंटेनन्सची गोष्ट म्हणजे मेंटेनन्सला तुम्हाला काय फक्त ह्या इंजनचा महत्त्वाचा मेंटेनन्स आहे, तुम्हाला ऑइल बदली करायचं आहे, आणि बाकी सर्व्हिसिंग तुम्हाला एअर फिल्टर इकडून दिलेला आहे, तर तो फिल्टर साफ करून तुम्ही याचा मेंटेनन्स करू शकता। आणि याला प्लग आहे, स्पार्क प्लग आहे, तर स्पार्क प्लगसुद्धा तुम्हाला थोडाफार क्लिनिंग करायचं आहे। म्हणजे दर 5 तास चालवल्यानंतर तुम्हाला याचा मेंटेनन्स करायचा आहे। 5 तास रनिंग आवर्स नंतर इंजिन सर्व्हिसिंग, ऑइल बदली आणि फिल्टर साफ करायचं आहे, असं याचा मेंटेनन्स आहे। आणि हा जो गिअरबॉक्स याला दिलेला आहे हेवी ड्युटी आणि स्टडी गिअरबॉक्स आहे। इथं ग्रीस पॉईंट आहे, ग्रीस आम्ही याला भरूनच देतो। म्हणजे या ग्रीस पॉईंटमध्ये आपण ट्रॅक्टरचा जो ग्रीस पंप असतो तर तो ग्रीस पंपाने याला वर्षातून एकदा थोडंफार ग्रीस मारलं तरी याचा मेंटेनन्स होऊन जातो। ग्रीस याच्या ऑलरेडी भरलेला असतं, आणि जेव्हा मटेरियल ट्रान्सपोर्टने जातो माल त्यावेळेस इंजिनमध्ये ऑइल राहत नाही। पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला चालू करताना पहिलं इंजिनमध्ये ऑइल चेक करायचं आहे, ऑइल टाकून मगच मशीन बळीराजा यंत्र आहे ते सुरू करायचं आहे। पेट्रोलची टाकी याला 800 मिलीची आहे, एवढी टाकी फुल केल्यानंतर 2 तासाचा बॅकअप हे बळीराजा यंत्र तुम्हाला देतं, 2 तास चालतं टाकी फुल केल्यानंतर। आता याच्याबरोबर अवजार आहे, तुम्हाला फक्त 2 पासा मिळणार आहेत, व्ही पासा मिळणार आहेत, जे की तुम्हाला सायमल्टेनियसली म्हणजे एक साथ 2 लाईनी कोळपणीसाठी वापरता येणार आहे। आणि हे बॅलन्सिंग व्हील तुम्हाला या यंत्राच्या सोबतच मिळणार आहेत, एवढंच फक्त तुम्हाला या यंत्राबरोबर मिळणार आहे।
तिसरं आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही याला खरेदी कशा प्रकारे करू शकता. खरेदी करायचं असेल तर आमची खाली वेबसाईट स्क्रोल होते किंवा व्हॉट्सॲप नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. पहिली स्टेप आहे आधार कार्ड. तुमचं आधार कार्ड व्हॉट्सअपला पाठवायचं आहे. त्याच्यानंतर ॲडव्हान्स बुकिंगसाठी याला कमीत कमी 10% अमाऊंट असते. आता याची किंमत 2024मध्ये 2025मध्ये 27,000 रुपयाची किंमत आम्ही ठेवलेली आहे. तर तुम्हाला 3,000 रुपयाचा ॲडव्हान्स अमाऊंट पे करायची आहे. ॲडव्हान्स नंतर तुम्हाला यंत्र इकडून पाठवलं जाईल. डिलिव्हरी खर्च 1,000 रुपयाच्या आसपास लागतो. म्हणजे तो टोटल 28 जातं. म्हणजे ट्रान्सपोर्ट खर्च पकडून 28,000 रुपये किंमत आहे. 3,000 रुपये ॲडव्हान्स भरायचा आहे आणि बाकी पैसे जेव्हा तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणपर्यंत मटेरियल येईल तेव्हा पेमेंट करून हे जे यंत्र आहे ते सोडून घ्यायचं आहे. आता असेंब्ली करण्यासाठी तुम्हाला स्वतःलाच आम्ही एक व्हिडिओ पाठवतो. स्वतःलाच करावी लागते. इकडून आम्ही असेंब्लीसाठी एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला बनवून पाठवणार. तो व्हिडिओ बघून कोणी पण याची असेंब्ली करू शकतं. आता जर समजा कंपनी देऊन घ्यायचा असेल तर कंपनीचा ॲड्रेस आहे मुक्काम पोस्ट डिंगोरे. आळेफाटाचं जंक्शन आहे. पुणे नाशिक हायवेला आळेफाटा आहे. आळेफाट्यावरून 20 किलोमीटरवरती डिंगोरे असं गाव आहे. तर त्या गावात येऊन तुम्ही हे जे बळीराजाचं डबल व्हील कोळपणी यंत्र आहे ते तुम्ही खरेदी करू शकता. फक्त येताना ऑर्डर देऊन यायचं आहे. बिना ऑर्डरचं आलं तर ते भेटत नाही किंवा हे ऑर्डरवरतीच हे बळीराज यंत्र आहे ते तयार होत असते. तर मित्रांनो, आता आपण याला चालून पाहूया. चालून पाहण्याआधी मी तुम्हाला सांगतो की याला चालू कसं करायचं, याला चालवायची प्रोसेस कशी आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे हा जो एक्सेलेटर आहे, एक्सेलेटर पहिला पूर्ण मागे ओढून घ्यायचा आहे. जर पुढं असेल तुमचा तर हा पूर्ण मागे ओढून घ्यायचा. कधी कधी काय होतं, मशीन चालूमध्ये आपण बंद करून ठेवतो, हे बटन दाबून बंद करून ठेवतो आणि रेस लागून राहते. रेस लागून राहिलं काय होतं, अपघात होण्याची शक्यता आहे की जेणेकरून रेस जर लागून राहिली, स्टार्ट केलं तर मशीन पुढं पळायला सुरुवात करते. तर ती धोका टाळण्यासाठी तुम्हाला ही रेस पूर्ण मागं ओढून ठेवायची. रेस मागं ओढून ठेवली, रेस मागवून ठेवल्यानंतर हा प्रायमिंग बल्ब आहे. जर तुमचं मशीन थंड असेल तर हा प्रायमिंग बल्ब तुम्ही पहिला प्रेस करायचा आहे थंड मशीनला. आणि हा चोक आहे इथं, याच्यापाशी हा एअर चोक आहे. आता ही मशीन माझं गरम आहे त्याच्यामुळे मी एअर चोक लावत नाही. हा चोक खाली नॉर्मली वरती, समजा गरम थंड मशीन असेल तर चोक वरती करायचा आहे आणि मग स्टार्ट करायचं आहे. आता गरम असेल तर खाली ठेवायचं आहे. रनिंग पोझिशनला चोक खालीच पाहिजे. आता खाली असताना असं उभं राहायचं आहे, थोडंसं रेस द्यायची नॉर्मल, आणि असं एका झटक्यात मशीन चालू होते. बळीराज यंत्र आहे ते चालू होते. चालू केल्यानंतर सगळ्यात दुसरी स्टेप म्हणजे इथं उभं राहायचं आहे. हा जो रेसवरती बोट ठेवायचा, हळूहळू पुढे ढकलायचा तुमच्या कम्फर्टेबल पोझिशनपर्यंत. थोडंसं पुढे ढकलायचं. थोडा हाताचा पण याच्यामध्ये जोर लावावा लागतो जेणेकरून काय होतं, मशीनचं वजन कमी आहे. आता ही झाली अशी चालवायची पद्धत. वळवायचं कसं, वळवण्यासाठी तुम्ही जर समजा दाट रान असेल किंवा मध्ये पीक वगैरे असेल तर त्याला उचलून पण ठेवू शकता. पुढे एक माणूस लावायचा आहे, माणूस लावून उचलून पण ठेवू शकता आणि असं वळवू पण शकता. थोडी रेस द्यायची. हां, अजून थोडं चालून दाखवतो. आणि जर वसन लागलेलं म्हणजे गवत लागलेलं जर काढायचं, थोडंसं वरती करायचं आहे, थोडंसं वरती करायचं आहे आणि हे असं गवत खुरप्याच्या साहाय्याने काढून घ्यायचं आहे. हे गवत लागलेलं काढून घेतलं म्हणजे पास फ्री चालते. तर मी हातानेच काढतोय, हाताने काढत जाऊ नका, तर हाताला जखम इजा व्हायची शक्यता आहे. आता ही मशीन बंद झालं आहे, मी बटन दाबून बंद केलं. तर आता परत स्टार्ट करतो. अगदी सोप्या पद्धतीने स्टार्ट होते. उभा राहतो का, उभा राहतो का भैया? नाही, समर्थ ये चल. इथं एक पाय दे, इथं एक पाय दे, इथं इथं टेकव, हात टेकव. अशी अशा प्रकारे थोडंफार वजन देऊन पण तुम्ही याला चालवू शकताय. व्हिडिओ काढ ना त्याच्यात.
धन्यवाद. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचे काही विचार असेल तर कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.